आज बनवायचं आपल्याला सुक्कं मटण आणि रस्सा. चला रेसिपी करू. इथं मी तेल टाकून घेते, कांदा टाकून घेते फ्रायसाठी. थोडा लाल उराला. आता लसण अद्रक टाकू आपण पेस्ट, अद्रक लसणाची पेस्ट. कांदा लसणाची पेस्ट भाजून मी काढलेली आहे, ते टाकून घेऊ आपण याच्यात. तडकी थोडी जास्त नाही टाकायची, आपण थोडीच टाकायची. आता हे मसाले तिखट आहे, कोंबडा मसाला आहे आणि मी हे घरी बनवलेलं तिखट आहे, हे टाकून घेऊ. सगळं मिश्रण करू. कोथिंबीर टाकून घेऊ. आता आपण सुक्कं मटण टाकून घ्यायचं. हे सगळं एक मिश्रण करून घेऊ. मीठ टाकलेलं आहे मी अगोदर, मसाल्यात बी मीठ असतं आहे, मी काही मीठ टाकत नाही. मला वाटलं तर टाका. मसाल्यामध्ये बी घरच्या मीठ असतं. कोथिंबीर टाकून घेऊ. हो, झाकण ठेवून घेऊ आपण. मोठं का? हां, एवढं नाही बाहेर गेले. आता याच्यात आपण रस्सा करायचा आहे. याच्यात मी आता तेल टाकले. आता लसूण अद्रक टाकून घेऊ. आता हे फ्राय बी आपण टाकून घेऊ. हे लसूण, खोबरं, कांदा भाजलेला ते बी टाकून घेऊ आपण. आपल्या इकडं फ्राय झालं आहे. गॅस बंद करू टाकून. तिथे मी तेच तिखट काढून घेतलं आहे. घरचा मसाला, तिखट, कोंबडा मसाला आणि गिरवी. सगळं तिखट आपण तिखट टाकून घेऊ. एकत्र करून घेऊ. चिकनचं पण टाकू आपण थोडं याच्यात. मटणाचं आता 5 मिनटं होऊ देऊ. त्याच्यात सोडून देऊ. क्लिक केलं का? आपला रस्सा केला. आता कोथिंबीर टाकून द्यायचं. थोडं चवीनुसार मीठ टाकू आणि पाणी आपण त्याच्यात टाकलं म्हणून हलवून देऊ.
आता उकळी असतं सुरू ठेवू. हे आपलं सुक्कं मटण रेडी. भाकर, कांदा काकडी, रस्सा